श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। 26 ऑगस्ट 2024 या दिवशी आलेली आहे अष्टमी आणि त्याचबरोबर श्रावणातील चौथा सोमवार। तर या दिवशी आपल्याला काही उपाय आहे ते करायचे आहेत आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही गोष्टी आहेत त्या करायच्या नाहीत। तर त्या कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत ही जी संपूर्ण माहिती आहे, त्याचबरोबर आपण उपवास अष्टमीचा कसा करायचा आहे, सोमवारचा आहे तो कसा करायचा आहे आणि जर आपलं पशुपती जर व्रत असेल त्याचबरोबर तर ते आपण कशा पद्धतीने करावं ही जी माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात आहे ती करूया। या दिवशी म्हणजे बऱ्याच जणांचं अशी कमेंट येते की आपण केस धुवावे का, कारण सोमवार आहे आणि अष्टमी आहे, त्यामुळे केस आणि सोमवार आणि अष्टमी याचा काही संबंध नाही। आपल्याला जरी धुवायचे असतील तर आपण नक्कीच आवर्जून धुवू शकता किंवा धुवून नसतील धुवायचे तर नाही धुतले तरीही चालू शकतात। तर या दिवशी आपण जो उपवास आहे सोमवारचा आहे तो आपल्याला, ज्यांचा सोमवारचा उपवास आहे त्यांनी सोमवारचा उपवास आहे तो करायचा आहे आणि ज्यांचा पशुपती व्रत आहे त्यांनी हा सोमवार सोडून अष्टमीचा उपवास आहे तो त्यांनी करायचा आहे। कारण अष्टमीचा जो उपवास आहे आणि जी अष्टमी आहे ती वर्षातून फक्त एकदाच येते। तर हे जो अष्टमीचा उपवास आहे तो केलेल्याचं तो जर आपण एकदा जर केला तर त्याचं जे फळ आहे ते आपल्याला 1,00,000 एकादशी केलेल्याचं फळ आहे ते मिळतं। म्हणून जरूर आपण जो अष्टमीचा जो उपवास आहे तो आपल्याला करायचा आहे। पशुपती व्रत आहे ते आपण नंतर करू शकतो, नंतर अजून एक सोमवार वाढवून करू शकतो, अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आता उपवास आपण कसा सोडायचा आहे, ज्यांचा सोमवार आहे त्यांनी अगोदर जरी उपवास सोडला तरी चालेल, संध्याकाळी आपण नेहमीच्याप्रमाणे सोडतो। कारण आपलं कोणतंही व्रत आहे ते एकच घडतं, 2 व्रत आपली घडत नाहीत, त्यामुळे आपण अशा पद्धतीने करायचं आहे। आपण जो अष्टमीचा आहे तो आपल्याला संपूर्ण आपली पूजा झाल्यानंतर, बालकृष्णाचा जन्मही झाल्यानंतर आपण जो उपवास आहे तो प्रसाद खाऊनच आहे तो आपल्याला सोडायचा आहे। 12:39 आपल्याला हा साजरा आहे तो करायचा आहे, त्यांचा जन्मोत्सव आहे। याचा जो संपूर्ण डिटेल व्हिडिओ आहे तो ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जी कृष्ण जन्माष्टमी आहे ती जरूर साजरी आहे, ती प्रत्येकाने नक्कीच करायची आहे। काही जण म्हणतात की आमच्या घरामध्ये केली जात नाही, या आधी आम्ही कधीच केली नाही, मग आता कशी करायची, केली तर चालते का? असं काही नसतं, कारण हा एक सण आहे, उत्सव आहे आणि देवाची सेवा करण्यासाठी आपल्याला कोणतंही बंधन नसतं आणि ते आपण नव्यानेही सुरू करू शकतो। कारण आपण सुरू केल्याशिवाय त्या ज्या सेवेचं फळ आहे आणि ती सेवा काय आहे तेही आपल्याला कळत नाही, त्यामुळे आपण जरूर आपल्या घरामध्ये गोकुळाष्टमी आहे ती साजरी करायची आहे। आता ज्यांना संतती बाबतीत प्रॉब्लेम आणि अडचणी आहेत तर त्यांनी काय करावं, ज्यांना संतती बाबतीत प्रॉब्लेम आहेत त्यांनी आवर्जून या दिवशी आपल्या घरामध्ये जी कृष्ण जन्माष्टमी आहे ती साजरी करायचीच आहे, कारण तुम्हाला या सेवेचं फळ आहे ते नक्कीच मिळेल। संतती प्राप्तीसाठी हा उपाय आहे तो नक्कीच करायचा आहे आणि या दिवशी उपवास आहे अष्टमीचा तो त्यांनी दोघांनीही हा उपवास आहे तो करायचा आहे। आता या दिवशी आपल्याला काय करायचं नाही, या दिवशी आपल्याला तुळस आहे त्या तुळशीची पानं आपल्याला तोडायची ही नाहीत। अष्टमीच्या दिवशी आपल्याला हवी असतील तर आपल्याला बाजारात आजकाल विकत मिळतात, तर त्यातून आपण आवर्जून आणून आणि सेवेमध्ये आहेत ते आपण वापरू शकतो। या दिवशी आपल्याला तोडायचे नसतात, कारण या दिवशी तुळशी मातेचाही उपवास असतो, त्यामुळे आपल्याला तुळशीला पाणी दूध अर्पण आहे ते करायचं नाही, तिला अगदी हातही लावायचा नसतो, कारण ती अतिशय पवित्र असते, तिचा उपवास असतो, त्यामुळे आपल्याला या दिवशी काहीच करायचं नाही। लांबूनच आपण तिची पूजा आहे ती करायची आहे आणि तिथे दिवा आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमिंगला दिवा आहे तो लावायचा आहे। दिवा लावताना दिव्यामध्ये थोडीशी हळद आहे, म्हणजे त्या तेलामध्ये किंवा तुपाचा दिवा लावला तरी चालेल, आपण त्यामध्ये थोडीशी हळद आहे ती टाकायची आहे, अशा पद्धतीने आहे ते आपण करायचं आहे। या दिवशी आपण विष्णूंना दिवसभरामध्ये ही सेवा कधीही करू शकतो। विष्णूंना विष्णू सहस्त्रनामावली म्हणत आपण तुळशी पत्र आहेत ती आपल्याला जर 1000 जर मिळाली तर 1000 नामावली आहे ते आपण म्हणत आहे ते अर्पण करायचे आहेत, किंवा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून आपण 11 वेळा 21 वेळा 51 108 अशा वेळा आपण तुळशीपत्र आहेत ते अर्पण आहे ती करू शकतो, किंवा एकच जरी मिळालं तर तेच आपण पुन्हा वापरू शकतो, अशा पद्धतीने करायचं आहे। या दिवशी जरूर आपल्याला आपला जो सकाळी
उठल्यानंतर आपल्याला घरातील स्वच्छ करून आपल्या जो घराचा मुख्य दरवाजा आहे त्याचा जो उपला उंबरा आहे त्याला स्वच्छ पुसून आपल्याला हळदीने लेपन आहे ते करायचं आहे. त्या उंबऱ्याचीही पूजा करायची आहे. आपल्या मुख्य दरवाजाचीही आपल्याला पूजा आहे ती करायची आहे. तेथे तुळशीपत्रही जरूर किंवा थोड्याशा मंजुळा आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहेत. हा उपाय आहे तो आपल्याला जरूर करायचा आहे. या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी काही सेवा आहे ती करायची आहे. ही सेवा आहे ती आपल्या मुलांच्याकडून आपल्याला करून घ्यायची आहे. तर काय करायचं आहे की आपल्या मुलांना गीतेची 18 नावं आहेत ती 18 नावं आहेत ती पठण करायला लावायची आहेत आणि पठण करत असताना त्यांना तुळशीपत्र आहे ते भगवान विष्णूंना आहे ते अर्पण करण्यासाठी सांगायचं आहे. अशा पद्धतीने हा उपाय आहे तो आपल्या मुलांच्याकडून प्रत्येक आईने हा करून घ्यावा. अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे. आपल्या मुलांमध्ये खरंच चांगले असे फरक आहे ते जाणून येतील आणि देवाबद्दलची जी ओढ आहे, आस्था आहे आणि या सणाबद्दलची जी काही माहिती आहे ती सर्व काही आपल्या मुलांनाही जरूर मिळेल. संतान प्राप्तीसाठी आपण या गोकुळाष्टमीपासून आपण रोज एक 40 दिवसाची जी सेवा आहे 40 दिवसाची सेवा आहे ती आपण करू शकतो. ही सेवा आहे ती दोघा जोडप्यांनी एकत्रित केली तरी चालेल किंवा एकट्या स्त्रीने जरी केली तरी चालेल. तर ती सेवा काय करायची आहे आपल्याला तुळशीपत्र आहे ते आपल्याला रोज 21 किंवा जर आपल्याला 108 जर मिळाली तर ठीकच आहेत किंवा 21 घ्यायची आणि ती आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत बाळकृष्णांच्या मूर्तीच्या समोर आहे ते आपल्याला अर्पण आहे ती करायची आहे. ही सेवा 40 दिवसाची करून बघा. तुम्हाला नक्कीच संतती प्राप्ती आहे ती होईल. हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे आणि उद्याचा हा शुभ योग्य आहे आणि शुभ मुहूर्तही आहे. असा छान असा दिवस हा साधून आलेला आहे. तर या दिवसापासून तुम्ही अशा प्रकारची सेवेला आहे ती सुरुवात आहे ती करू शकता. ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.